आता हा जो काही अखंड भारत तयार झालेला आहे, या अखंड भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्याचं टायटल काय असेल, त्याचं नाव काय, या देशाचं नाव काय. कुणी हिंदुस्थान म्हणतं, कुणी इंडिया म्हणतं, पण नेमकं काय, कुणी भारत म्हणतं. तर संविधानाने त्याच्यामध्ये आपल्या देशाचा स्पष्टपणे नावाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात काय सांगितलंय, इंडिया दॅट इज भारत. इंडिया म्हणजे काय असेल, इंडिया म्हणजे भारत असेल, इंडिया म्हणजे हिंदुस्थान नाही, हे लक्षात घ्या. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी आजची विशेष व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेचे पुष्प क्रमांक 1070 आणि या पुष्पानिमित्त आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय प्रज्ञाताई शेजवळ ताईंना सविनय जय भीम. जास्त वेळ न घेता आता मी ताईंना विनंती करतो, आदरणीय प्रज्ञाताईंना, की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय प्रज्ञाताई. सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. सर्व संयोजक आयोजक यांचे मनापासून आभार की तुम्ही हा मंच माझ्यासाठी खुला करून दिला आहे आणि या मंचाच्या माध्यमातून मला बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे आणि जेवढं मला माहिती आहे माझ्या बुद्धीनुसार आणि माझ्या समजुतीनुसार ते मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करते आहे. थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने आपण संविधानाला सुरुवात करणार आहोत. आपण मागच्याच भागामध्ये बघितलं प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना, आणि प्रस्तावना प्रत्येक लॉला असते, हे लक्षात घ्या. प्रत्येक कायद्याला प्रस्तावना असते. फक्तच कॉन्स्टिट्यूशनला प्रस्तावना आहे असं नाही आहे. भारतात जेवढे लॉ आहेत त्या प्रत्येक लॉला प्रस्तावना असतेच. आता ही प्रस्तावना काय असते हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. प्रस्तावना म्हणजे असतं एक प्रकारचा प्रमो किंवा एक प्रकारचा सार. एखाद्या गोष्टीच्या आपण म्हणूयात त्या पूर्ण गोष्टीचा क्रक्स जे असणार आहे किंवा सार जे असणार आहे ते सार म्हणजे प्रस्तावना. आणि त्या प्रस्तावनेतून आपल्याला समजतं की पर्टिक्युलर लॉ मध्ये काय काय इन्क्लूड आहे किंवा कुठल्या कुठल्या विषयांना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा तो लॉ कुठल्या विषयांवरती भर देणार आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच अनुषंगाने आपण आपलं जे लास्ट लेक्चर होतं त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण भारताच्या संविधानाचं प्रिएम्बल बघितलं. आपल्या घटनेची प्रस्तावना, आता या चिमुकलीची प्रस्तावना वाचली ती आपण इन डिटेल समजून घेतली की त्याच्यामध्ये आपण कसं सॉवरीन आहोत, आपण कसं सोशलिस्ट आहोत, आपण कसं डेमोक्रेटिक आहोत. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकशाही कशी आहे, लोकशाही म्हणजे नेमकं काय, प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, सेक्युलर म्हणजे नेमकं काय, सोशलिस्ट म्हणजे नेमकं काय आणि सॉवरीन म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघितल्या. आणि त्यानंतर आपण पुढे बघितलं होतं की आमचं संविधान आम्हाला जो न्याय देणार आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये न्याय देणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सोशली, पॉलिटिकली, इकॉनॉमिकली या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला न्याय मिळणार आहे. त्याबरोबर आम्हाला लिबर्टी दिलेली, आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग ते स्वातंत्र्य कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपले विचार, थॉट्स स्पष्टपणे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर जो आपल्याला धर्म आवडेल त्या धर्माला प्रोफेस करण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं आणि विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे की आपल्याला इक्वालिटी कशा कशामध्ये आहे, तर इक्वालिटी आपल्या अपॉर्च्युनिटीमध्ये, समान संधी जी आपल्याला मिळायला पाहिजे. कारण जर बुद्धी आहे, विचार आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे, पण तिथे जाण्याची संधीच मिळाली नाही तर आपल्याला तो आपला जो काही
प्रवास आहे तो पुढे घेऊन जाता येणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इक्वालिटी इन अपॉर्च्युनिटी ही आपण बघितलेली आहे. आणि आम्ही कशा पद्धतीचं भारतामध्ये बंधुभाव कशा पद्धतीचा असणार आहे तो आपण त्याच्यात बघितला. त्याचबरोबर आम्ही आमच्या या देशाला जो आता अखंड असा भारत बनवलेला आहे, कुठल्याही राजाचं संस्थान आता इथे नसणार आहे. कुणी राजा नाही, कुणी प्रजा नाही, कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुठल्याही गोष्टीवरून आता भेदाभेद होणार नाहीये. मग असं बंधुभाव असणारं राष्ट्र, त्याचबरोबर त्या राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि हे जे काही संविधान आहे हे आम्हीच लोकांनी बनवलेलं आहे. हे मॅनमेड आहे कुठल्याही देवाने. जसे वेद आपण म्हणायचो की वेद लोक सांगतात की हे पर्टिक्युलर देवाने सांगितलेले आहेत आणि त्या देवाची ती जी काही वाणी आहे ती कुणीतरी ऐकलेली आहे, ज्याला श्रुती म्हटलं जातं. आणि त्यानंतर स्मृती म्हणजे ती लक्षात ठेवलेली आहे आणि त्यानंतर या समाजापर्यंत ती आलेली आहे. म्हणजे देवाने सांगितलेल्या गोष्टी जसाच्या तशा वापरात आणलेल्या आहेत. तर आपलं जे काही संविधान आहे हे कुठल्याही प्रकारच्या देवावरती अवलंबलेलं नाही आहे. हे मॅनमेड आहे. हे लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं असं राज्य असणार आहे. हे सगळं आपण इन डिटेलमध्ये प्रिएम्बलमध्ये बघितलं. आता आपण खऱ्या अर्थाने घटनेचं आपल्या पहिलं आर्टिकल बघणार आहोत. सो अल्टिमेटली काही गोष्टी तुम्हाला इंग्लिशमधनंच ऐकाव्या लागतील आणि त्याला मी मराठीत पूर्णपणे तुम्हाला संपूर्णपणे कन्वर्ट करून सांगणार आहे. त्याचं पूर्ण ट्रान्सलेशन मी मराठीत सांगणार आहे. सो तुम्हालाही थोडंसं जे काही आपलं इंग्लिश आहे ते इम्प्रूव्ह होईल. प्रत्येक शब्दालाच मराठी भेटत नाही आणि काही सतत बोलण्याच्या ह्याच्यातनं इंग्लिश शब्द येतात. तर आर्टिकल हा शब्द सतत येत राहील तोंडामध्ये. तर ते आर्टिकल म्हणजे काय, तर आर्टिकल म्हणजे अनुच्छेद, आर्टिकल म्हणजे कलम, हे लक्षात ठेवा. आता आपण बघितलं होतं भारताचं संविधान जेव्हा तयार झालं तेव्हा त्याच्यामध्ये 395 आर्टिकल होते. किती? 395 आर्टिकल होते. त्याचबरोबर किती भागांमध्ये ते डिवाइड केलेलं होतं, तर ते 22 भागांमध्ये डिवाइड केलेलं होतं आणि त्याला 8 परिशिष्ट होते. पण आज जर आपण बघितलं तर जवळपास 448च्या पुढे 470 पर्यंत, आजचं जर तुम्ही लेटेस्ट बघितलं तर 470 पर्यंत त्याच्यामध्ये जे आर्टिकल आहेत ते आपल्याला दिसतील. आणि जे पार्ट्स आहेत किंवा जे भाग आहेत ते जवळपास 25 भाग आपल्याला आता संविधानामध्ये दिसतील. आणि परिशिष्ट किती आहेत आता ह्या मिनिटाला बघितले तर 12 परिशिष्ट आपल्याला दिसणार आहेत. ओके, अशा पद्धतीचं संविधान आज आपण सुरू करणार आहे. आणि आता याचं आपण पहिलं आर्टिकल बघणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंडिया दॅट इज भारत. इंडिया दॅट इज भारत म्हटलेलं आहे. इंडिया दॅट इज हिंदुस्तान असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. हे लक्षात घ्यायचं. आज जरी लोक कितीही हिंदुस्तान 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 म्हणत असले तरी सुद्धा संविधानामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की इंडिया म्हणजे काय. आता इंडिया काय, ब्रिटिश इंडिया होता ना, भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. ब्रिटिश त्यांच्या देशात निघून गेले. भारतासाठी त्यांनी आपण म्हणूयात की संविधान लिहिण्याची मुभा आपल्याला दिली आणि सांगितलं की तुमच्या देशाचं संविधान तुम्हीच बनवा. आणि त्यानंतर आपण जे काही 566 संस्थानं आहेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यातली 3 जी संस्थानं होती ती शेवटपर्यंत एकत्र आलेली नव्हती. त्याच्यामध्ये आपण काश्मीरचा राजा जो हरिसिंग आहे तो बघितला. त्याचबरोबर ती हैदराबादचा राजा आहे आणि मला आठवत नाही आता 3 जे काही संस्थानं आहेत ती 3 संस्थानं एकत्र आली नव्हती. ठीक आहे. आता हा जो काही अखंड भारत तयार झालेला आहे, या अखंड भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्याचं टायटल काय असेल, त्याचं नाव काय, या देशाचं नाव काय. कुणी हिंदुस्तान म्हणतं, कुणी इंडिया म्हणतं, पण नेमकं काय, कुणी भारत म्हणतं. तर संविधानाने त्याच्यामध्ये आपल्या देशाचा स्पष्टपणे नावाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात काय सांगितलंय, इंडिया दॅट इज भारत. इंडिया म्हणजे काय असेल, इंडिया म्हणजे भारत असेल. इंडिया म्हणजे हिंदुस्तान नाही, हे लक्षात घ्या. हिंदुस्तान नाही, हिंदुस्तान शब्दामध्येच येतं. जी लोक बोलतात, हिंदू लोक जे आहेत त्यांना वाटतं हे हिंदू लोकांचं आमचं एक स्वतःचं असं राष्ट्र आहे, इथलं जे काही आपण म्हणूयात की ऑफिशियल जो धर्म आहे तो हिंदू असायला पाहिजे, इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू धर्मीय राहतात म्हणून हा देश हिंदुस्तान आहे. तर अजिबात नाही. आपला देश हा सेक्युलर आहे. याच्यामध्ये सर्व धर्माची लोक इथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. त्याच्यामुळे
हा देश हिंदुस्थान नाही. मग इंडिया म्हणजे काय असेल? इंडिया दॅट इज भारत, हे लक्षात घ्यायचं. इंडिया दॅट इज भारत. सो इट्स इन्क्लूड द टेरिटरी ऑफ इंडिया, इन्क्लूड टेरिटरी ऑफ स्टेट, टेरिटरी ऑफ युनियन टेरिटरीज, एनी अदर टेरिटरी विच मे बी अक्वायर्ड. हे आर्टिकल फर्स्ट सांगतं आपल्याला. आर्टिकल 1 आपल्याला काय सांगतं? इंडिया म्हणजे काय? भारत. आणि त्या भारतात कशा कशाचा समावेश असेल? तर भारतामध्ये, भारताच्या भूमीमध्ये काय काय असेल? तर त्याच्यामध्ये असतील स्टेट्स म्हणजे राज्य, जसं MP आहे, UP आहे, आपलं महाराष्ट्र आहे, गोवा, आपण म्हणूयात राजस्थान आहे, येतं लक्षात, किंवा गोवा आहे. हे जी वेगवेगळी छोटी छोटी राज्य आहेत, या राज्यांचा समावेश असणार आहे भारतामध्ये, असं आर्टिकल फर्स्ट सांगतो. बरोबर? काय? इंडिया दॅट इज भारत, इट्स इन्क्लूड टेरिटरी ऑफ स्टेट्स, टेरिटरी ऑफ युनियन टेरिटरीज. आता आपल्याकडे किती युनियन टेरिटरीज आहेत? 8 युनियन टेरिटरीज आहेत. युनियन टेरिटरीज म्हणजे काय? तर केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या भारतामध्ये फेडरल आणि युनिटरी अशी जी काही सिस्टीम आहे. फेडरल आणि युनिटरी सिस्टीम म्हणजे काय? तर सेंटरच्या बाबतीमध्ये कायदे बनवण्याचा अधिकार सेंट्रल लेजिस्लेचरला असेल आणि राज्यांच्या बाबतीत कायदे बनवण्याचा अधिकार त्या त्या राज्यांच्या कायदेमंडळांना असेल. महाराष्ट्र राज्याची एक सेपरेट अशी विधानसभा आहे, विधान परिषद आहे, ज्याच्यासाठी आपण मतदान करत असतो, आपले प्रतिनिधी तिथे पाठवत असतो. आणि या महाराष्ट्राच्या काय गरजा आहेत, इथल्या लोकांच्या कुठल्या नीड्स आहेत, त्या कशा फुलफिल झाल्या पाहिजे, याच्यासाठी इथले जे काही आपण म्हणूयात गव्हर्नमेंट असणार आहे, आपले जे प्रतिनिधी असणार आहेत, ते काय करतात? लॉ बनवण्याचं काम करत असतात. म्हणजेच काय? स्टेट्ससाठी जे स्टेट लेजिस्लेचर असतं, कायदे मंडळ असतं, ते कायदे बनवण्याचं काम करतं. आणि त्यांना रूल पण कोण करतं? तर महाराष्ट्राचं जे सरकार आहे. मग त्या सरकारमध्ये कोण येतं? त्या सरकारमध्ये असतील इथले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, इथले गव्हर्नर ज्याला आपण राज्यपाल म्हणतो, राज्यपाल असतील, वेगवेगळ्या खात्यांचे वेगवेगळे जे काही मंत्री असतील, हे सगळे मिळून महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवणार. मग ते झालं स्टेट. आता युनियन टेरिटरी म्हणजे काय? युनियन टेरिटरी म्हणजे असं ठिकाण किंवा अशी टेरिटरी जिथला सगळा कारभार हा राष्ट्रपतींच्या हातात असतो. तिथे काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, तिथल्या लोकांच्या नीड्स काय आहेत, तिथे टॅक्स किती कुठल्या गोष्टीवरती इम्पोज करायचे, नाही करायचे, काय काय तिथे असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, हे सगळं ऑपरेट केलं जातं बाय प्रेसिडेंट. जे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपतींच्या द्वारे त्या केंद्रशासित प्रदेशाला आपण म्हणूयात ऑपरेट केलं जातं. म्हणून युनियन टेरिटरी. मग आपल्या भारतात काय काय असणार आहे? आपल्या भारतामध्ये राज्य असतील, आपल्या भारतामध्ये अशा युनियन टेरिटरीज असतील. ओके. देन आणखी काय असेल? एनी अदर टेरिटरी विच मे बी अक्वायर्ड. आणखी काही असा प्रदेश असेल जो आपण अक्वायर्ड केलेला असेल. मग कसं? तर आपण बघूयात. सपोज आता भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. आता भारत जिंकला आणि भारताने पाकिस्तान आपल्या ताब्यामध्ये घेतला. मग आता भारताने काय केली? ती पाकिस्तानची भूमी काय केली? अक्वायर केली. ओके. काय केली? ती अक्वायर केली. मग ते अक्वायर केलेला भाग सुद्धा काय असेल? त्यानंतर भारत असेल असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत आर्टिकल 2. आर्टिकल 2, आर्टिकल 1 टू आर्टिकल 4. आर्टिकल 1 पासून आर्टिकल 4 पर्यंत भारत म्हणजे काय, भारतात कोणती राज्य असणार आहेत आणि त्यांना कसे लॉज बनवण्याचा अधिकार आहे हेच आपण बघणार आहोत. सो आर्टिकल 1 मध्ये आपल्याला सगळ्यांना कळलं की आर्टिकल 1 मध्ये काय आहे, राज्य काय असणार आहे आणि राज्यांचा प्रदेश कसा आपण म्हणूयात की अक्वायर केलेला पण एखादा जो भाग असेल ज्याला आपण भारत म्हणणार आहोत. त्याचबरोबर युनियन टेरिटरी, या सगळ्या गोष्टींनी मिळून काय होणार आहे, भारत होणार आहे असं आपण बघितलं. त्यानंतर पुढे आहे आर्टिकल 2. आर्टिकल 2 काय म्हणतंय, पार्लियामेंट मे बाय लॉ. पार्लियामेंट काय करू शकतं, कायदे बनवू शकतं. पार्लियामेंट मे बाय लॉ, पार्लियामेंट कायदे बनवू शकतं. कशासाठी कायदे बनवू शकतं,
admit into union or establish a new state on such terms and conditions with provision of admission of new state. आता ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट म्हणजे आपण म्हणूयात की सपोज पाकिस्तानला असं वाटतं आहे की आम्हाला भारतामध्ये मर्ज व्हायचंय, आम्हाला आमचा पाकिस्तान सेपरेट नको आहे, आम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं आहे. मग जर आपण त्यांना परमिशन दिली की तेही आपल्या भारताचा एक भाग बनतील, आपल्या भारतामध्ये विलीन होतील आणि भारताच्या सीमा बदलून जातील, पाकिस्तान आपल्यामध्ये आला तर अल्टिमेटली काय होणार आहे, भारताचा जो काही भूभाग असणार आहे, जी टेरिटरी असणार आहे ते सुद्धा वाढणार आहे. मग काय झालं, ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट हे कशात सांगितलेलं आहे, आर्टिकल 2 मध्ये. ठीक आहे. देन आर्टिकल 3 मध्ये काय म्हटलंय, formation of new state by the separation of territory from any state or by uniting 2 or more states. आर्टिकल 3 व्यवस्थित समजून घ्या. आर्टिकल 2 मध्ये आपण बघितलं की जर एखादा देश स्वतःहून आपल्यामध्ये काय होतोय, विलीन होतो आहे, तर तो सुद्धा काय होणार आहे, भारताचा भाग होणार आहे. आणि या बाबतीत कायदे बनवण्याचे अधिकार हे पार्लियामेंटला राहणार आहेत असं म्हटलेलं आहे. ओके, अधिकार कुणाला असतील, पार्लियामेंटला असतील. याचं उदाहरण बघूयात. सपोज भारताच्या बाजूला एक छोटंसं राज्य आहे ज्याला आपण गोवा म्हणतो. आता गोवा एकदम छोटंसं आहे, महाराष्ट्र मोठा आहे आणि महाराष्ट्राचं गोव्याचं चांगलं सख्य आहे, चांगलं पटतं आहे, नेहमी येणं जाणं असतं, सगळ्या गोष्टी आहे. आणि गोवाला वाटतं आहे की आम्हाला तुमच्यामध्ये मर्ज व्हायचंय, महाराष्ट्रात मर्ज व्हायचंय. मग महाराष्ट्राचे जी काही आपण म्हणूयात की कायदे मंडळ आहे, महाराष्ट्राचं जे सरकार आहे, त्यांना अधिकार आहेत का की गोव्याला महाराष्ट्रात मर्ज व्हायचंय, मग महाराष्ट्राचं सरकार ठरवेल का की गोवाने महाराष्ट्रात मर्ज व्हावं किंवा नाही व्हावं, व्हायचं असेल तर कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्सला ऍग्री व्हावं हे महाराष्ट्र सरकार ठरवेल का, अजिबात नाही. ठरवेल कोण, पार्लियामेंट. मग आर्टिकल 2 काय म्हणतं, कुठल्याही एका राज्याला दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये मर्ज व्हायचं असेल आणि भारताचा भाग व्हायचा असेल, कुठला एखादा देश तो जरी भारतामध्ये आपण म्हणूयात मर्ज होणार असेल तर त्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लियामेंटला आहे, म्हणजेच संसदेला आहे असं म्हटलेलं आहे. आता आर्टिकल 3 काय म्हणतं, आर्टिकल 3 म्हणतं फॉर्मेशन ऑफ स्टेट. फॉर्म म्हणजे काय, तयार करणं. फॉर्मेशन ऑफ स्टेट म्हणजे तयार करणं. आता आपण हे पण ऐकत असू की महाराष्ट्रातला जो काही विदर्भाचा भाग आहे, विदर्भातल्या लोकांना त्यांचा जो काही एरिया आहे हे एक वेगळं राज्य त्यांना बनवायचं अशी त्यांची मागणी आहे. ओके, ही त्यांची मागणी आहे. मग या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या सरकारला आहे का, कारण महाराष्ट्रामधल्याच एका पर्टिक्युलर भागातल्या लोकांना वेगळं राज्य करून पाहिजे आहे. म्हणजेच काय, एक नवीन राज्य तयार होणार आहे. म्हणजे ते कुठून तयार होईल, महाराष्ट्रातलाच काही प्रदेश, पण जो काय असेल आता आणखी एक वेगळं राज्य, आपण म्हणूयात की विदर्भ नावाचं एक राज्य तयार झालं. मग याच्या बाबतीत कायदे बनवण्याचे अधिकार कुणाला आहेत, महाराष्ट्र सरकारला आहेत का, अजिबात नाही. संविधान काय सांगतं, ऍडमिशन ऑफ स्टेट असू देत किंवा फॉर्मेशन ऑफ स्टेट असू देत, कायदे बनवण्याचा अधिकार कुणाला आहे, पार्लियामेंटला आहे. एखादं नवीन स्टेट तयार करायचं असेल आणि त्याला जर संमती द्यायची असेल, नवीन राज्याचा दर्जा द्यायचा असेल, तिथे नवीन विधानसभा द्यायची असेल, विधान परिषद द्यायची असेल, तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लियामेंटला आहे. पार्लियामेंट कायदे बनवूनच असं नवीन राज्य तयार करू शकतो असं आर्टिकल 3 म्हणतं. त्याचबरोबर आर्टिकल 3 काय सांगतं, तर आर्टिकल 3 सांगतं जर कधी देशाच्या बाउंड्रीज अल्टर्ड झाल्या असतील, म्हणजेच काय, अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज म्हणजे बाउंड्री बदलणं. बाउंड्री बदलणं म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला याचं उदाहरण सांगते. आपला जो काही मुंबईचा भाग आहे हा समुद्राला लागून आहे आणि त्यानुसार आपली जी टेरिटरी आहे किंवा आपली जी एक बाउंड्री असते आपल्या देशाची ती ठरवलेली असते. आता ती बाउंड्री कुठून कशी ठरवलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. पण झालं असं की सुनामी आली किंवा फार मोठं काहीतरी नॅचरल कलॅमिटीजमुळे
काहीतरी नुकसान झालं आणि झालं असं की समुद्राच्या लाटा ह्या आपण म्हणूयात की CST किंवा चर्च गेट इथपर्यंत आल्या आणि काही भाग पाण्यामध्ये गेला. काही भाग पाण्यामध्ये गेला. कशामुळे गेला? नैसर्गिक आपत्तीमुळे काही भाग पाण्यामध्ये गेला. मग आता काय झालं? जी काही मुंबईची बाउंड्री आहे किंवा महाराष्ट्राची बाउंड्री आहे ही बदलली. मग ती बदलल्यानंतर त्या बाउंड्रीज ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? तर तो सुद्धा पार्लियामेंटला आहे, असं आर्टिकल 3 मध्ये म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आर्टिकल 3 काय म्हणतं? इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट. इन्क्रीज द एरिया ऑफ एनी स्टेट. जसं आपण म्हणूयात की एखादा भूभाग आपण म्हणूयात की ढासाळेल किंवा कमी होईल, तसाच तो इन्क्रीज पण होऊ शकतो किंवा आपण म्हणूयात की वाढू शकतो. मग कसा वाढणार? तर मी म्हटलं की युद्ध करून आपण काही भूमी जिंकली, युद्धाने आपण काही भूमी जिंकली किंवा आपल्यात कोणी मर्ज झाले तर आपली जी काही बाउंड्री आहे ती बदलणार. पाकिस्तान आपल्यात आला, बाउंड्री बदलली. मग या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचे अधिकार कुणाला आहेत? तर पार्लियामेंटला आहेत, संसदेला आहेत. त्या पर्टिक्युलर राज्याला किंवा त्या राज्याच्या गव्हर्नमेंटला त्या संदर्भात लॉ बनवण्याचे अधिकार नसतील, असं आर्टिकल 3 म्हणतं. त्याचबरोबर अल्टर द नेम ऑफ द स्टेट. एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असलं, आता आपल्याला वाटतंय की आपलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि आपल्याला वाटलंय की हे महाराष्ट्र नाव नाही आवडत आहे, आम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं नाव द्यायचंय, या राज्याला आम्हाला काहीतरी वेगळं नाव द्यायचंय. मग आपण कुणाकडे जायचं ही मागणी घेऊन? महाराष्ट्राच्या सरकारकडे का? अजिबात नाही. इथल्या सरकारला कुठल्याही स्टेटचं नाव बदलण्याचा अधिकार नाही आहे. जरी महाराष्ट्राचं सरकार आहे, महाराष्ट्राचं नाव बदलणार आहोत, तरीही महाराष्ट्राच्या सरकारला नाव बदलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाहीये. तो अधिकार कुणाला आहे? पार्लियामेंटला आहे. येतंय लक्षात? मग आर्टिकल 3 मध्ये काय काय म्हटलंय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट, अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज अँड अल्टरेशन ऑफ नेम. राज्याचं नाव बदलणं, राज्याच्या बाउंड्रीज बदलल्या किंवा एका राज्यातून नवीन राज्य उदयास आलं तर या संदर्भात कायदे बनवण्याचे अधिकार फक्त आणि फक्त पार्लियामेंटला म्हणजेच संसदेला आहेत, असं आर्टिकल 3 म्हणतं. म्हणजे आर्टिकल 1 कळालं, आर्टिकल 2 कळालं, ज्याच्यामध्ये काय म्हटलंय? ऍडमिशन ऑफ स्टेट. ऍडमिशन स्टेट, एखाद्या नवीन देशाला किंवा राज्याला, एखाद्या देशालाच आपल्या भारतामध्ये विलीन व्हायचं असेल त्या संदर्भात अधिकार कुणाला? पार्लियामेंटला. नाव बदलायचा अधिकार पार्लियामेंटला, असं आर्टिकल 1 पासून 3 पर्यंत. मग आर्टिकल 4 काय म्हणतं ते बघूया. सो इफ एनी न्यू मेड अंडर आर्टिकल 2 अँड आर्टिकल 3 to provide the amendment of the 1st and 4th schedule and supplement incidental consequential matter, no such law as aforesaid shall be to be an amendment of the constitution for the purpose of article 368. आता हे आर्टिकल 4 काय म्हणतं याचं मी तुम्हाला थोडक्यामध्ये विश्लेषण सांगते. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या राज्यांना एखादी नवीन विधानसभा बनवायची, विधान परिषद बनवायची आहे आणि त्यासाठी पार्लियामेंटला काय करावं लागतं किंवा एखादी राज्यांच्या संदर्भामध्ये आपण बघितलं की पार्लियामेंटला अधिकार आहे नाव बदलण्याचा, बाउंड्री बदलण्याचा किंवा फॉर्मेशन ऑफ स्टेट करण्याचा, ऍडमिशन ऑफ स्टेट करण्याचा. या 3 गोष्टींसाठी जेव्हा संसद काय करणार आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करणार आहे, घटना दुरुस्ती करणार आहे. पण त्या घटना दुरुस्तीला आर्टिकल 368 खाली जी घटना दुरुस्ती केलेली असते तसाच फोर्स असणार नाही, तसाच फोर्स असणार नाही. आर्टिकल 368 खाली आपण काय करत असतो? घटनेमध्ये अमेंडमेंट करतो, घटनेमध्ये दुरुस्ती करत असतो. पण जेव्हा या राज्यांच्या बाबतीमध्ये आर्टिकल 2 पासून 4 पर्यंत ज्याही काही आपण ज्या घटना बघितल्या तशी एखादी जर बाब आली आणि पार्लियामेंटला लॉ बनवावा लागला, कुठलाही लॉ बनवण्यासाठी अगोदर त्याचा अमेंडमेंट लॉ पास करून घ्यावा लागतो आणि त्यासाठी जो अमेंडमेंट लॉ पास केला जाईल त्या अमेंडमेंट लॉला आर्टिकल 368 खाली केलेल्या अमेंडमेंटचा फोर्स किंवा प्रभाव असणार नाही, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हे झालं आर्टिकल 1 पासून आर्टिकल 4 पर्यंत. याच्या पुढे आपण बघणार आहोत आर्टिकल 5. आर्टिकल 5 आपल्याला काय सांगतं? सिटिझनशिप. सिटिझनशिप म्हणजे काय? नागरिकत्व.
भारताचं नागरिकत्व कुणाकुणाला मिळू शकतं, कसं मिळू शकतं, त्याच्यासाठी कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला फुलफिल कराव्या लागतील, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण जाऊन बघणार आहोत आर्टिकल 5. आर्टिकल 5 पार्ट 2 संविधानाचा भाग 2 आर्टिकल 5 याच्यामध्ये म्हटलंय सिटीजनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ॲट द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन every person who has domicile in territory of India and who was born in territory of India or either of who parents born in the territory of India, and third who has been ordinarily resident in the territory of India for not less than 5 years immediately preceding such commencement shall be a citizen of India. आर्टिकल 5 प्रमाणे जे नागरिकत्व मिळालेलं आहे ते कुणाकुणाला मिळालेलं आहे, तर ज्या लोकांचा जन्म भारताच्या भूमीत झालेला आहे, भारताच्या प्रदेशामध्ये ज्या लोकांचा जन्म झाला त्यांना या भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. त्याचबरोबर असे काही लोक ज्यांचे पॅरेंट्स किंवा ज्यांचे आपण म्हणूयात आई वडील यांचा जन्म भारताच्या भूमीत झालेला असेल त्यांना हे नागरिकत्व मिळणार आहे. सो भारतामध्ये नागरिकत्व कुणाकुणाला मिळणार आहे, तर ज्यांचा जन्म स्वतःचा जन्म आपल्याला मिळालेलं जे नागरिकत्व आहे ते आपल्याला जन्म भारताच्या भूमीत मिळाला, आपण अल्टिमेट भारताचे नागरिक आहोत. आपलं डोमिसाईल काय आहे, इंडियन आहे. आपण सगळेजण डोमिसाईल वापरतो ना, आपलं डोमिसाईल काय असतं, इंडियन असतं. प्रत्येकाकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल बघा, ते काय दाखवतं, तुमचं नागरिकत्व दाखवतं, तुमचं नागरिकत्व कुठलं आहे ते शो करतं. मग ही नागरिकत्व कुणाकुणाला मिळणार आहे, जो भारताच्या भूमीत स्वतः जन्माला आला किंवा आपण म्हणूयात की ज्यांचे पॅरेंट्स भारताच्या भूमीत जन्माला आले होते. आता आपण असं म्हणूयात की माझ्या आई वडिलांचा जन्म भारताच्या भूमीत झाला, पण माझ्या आई वडील काय झालं, माझ्या वडिलांचं लग्न झालं आणि त्यानंतर माझे वडील अमेरिकेमध्ये सेटल झाले. मग माझा जन्म कुठे झाला, अमेरिकेमध्ये झाला. आता माझा जन्म अमेरिकेत झाल्यामुळे अल्टिमेट मला कुठल्या देशाचं नागरिकत्व मिळणार आहे, अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे. पण मी 18 वर्षाची पूर्ण झाले, मी भारतात आले, मला भारत आवडला आणि नंतर माझी इच्छा आहे की मला भारताचं नागरिकत्व मिळवायचंय. मग मला विचारलं जाईल की तुमचा आधी जन्म कुठे झाला, तर मी सांगणार आहे माझा जन्म अमेरिकेत झाला. मग ते म्हणतील की आम्ही तुम्हाला नागरिकत्व देऊ शकत नाही कारण तुम्ही ऍक्च्युली अमेरिकेच्या नागरिक आहात, तुम्हाला तुमचं तिकडचं नागरिकत्व सोडावं लागेल. मग मी म्हणेल ठीक आहे, मी सोडेल ते नागरिकत्व, पण त्यासाठी ते दुसरी कंडिशन कोणती चेक करतील, तुम्हाला नागरिकत्व देण्याच्या आधी तुमचे आई वडील कुठल्या देशाचे नागरिक होते तेव्हा किंवा ते कुठे जन्माला आले. तर मी सांगणार आहे माझे आई वडील, मी जरी अमेरिकेत जन्माला आले तरी माझ्या आई वडिलांचा जन्म मुळात भारतातला आहे आणि माझ्या आई वडिलांचा जन्म भारतातला असल्यामुळे मलाही या भारताचं नागरिकत्व 100% मिळणारच, ही कंडिशन आहे. त्याचप्रमाणे असं असू शकतं एखाद्या व्यक्ती, आता सपोज मी अमेरिकेमध्ये राहिले, माझे आई वडील अमेरिकेमध्ये भारतात जन्माला आले, माझे आई वडील भारतात जन्माला आले, त्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले, माझा जन्म अमेरिकेत झाला, मला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं, माझ्या लाईफ टाइम मध्ये मला मुलं झाली, माझे मुलंही अमेरिकेत जन्माला आले, त्यांनाही अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं आणि माझ्या मुलांना भारतामध्ये यायचंय, ते भारतात आले आणि त्यांना भारत आवडला आणि त्यांना भारताचं नागरिक बनायचंय. मग त्यांच्यासाठी कोणती कंडिशन, त्यांना परत प्रश्न विचारला जाईल तुमचे आई वडील कुठले, माझे मुलं म्हणतील माझी आई तर अमेरिकेमध्ये जन्माला आली, तिचं अमेरिकेचं नागरिकत्व आहे. मग ते म्हणतील ओके ठीक आहे, तुझे आजी आजोबा कुणी आहेत का जे भारतात जन्माला आले असतील. मग त्या कंडिशन खाली या ज्या काही माझ्या मुलाला आहेत त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल का, तर आयदर तुमचे पॅरेंट्स भारतात जन्माला आले पाहिजे किंवा तुमचे ग्रँड पॅरेंट्स भारतात जन्माला आले पाहिजे. मग माझ्या मुलांना जे नागरिकत्व भारताचं मिळेल ते कसं मिळेल, त्यांचे ग्रँड पॅरेंट्स भारताच्या भूमीत जन्माला आलेले असल्यामुळे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, हु वॉज बॉर्न इन टेरिटरी ऑफ इंडिया आयदर or whose parents born in territory of India and then who has been ordinarily resident, किंवा मग कमीत कमी तुम्ही भारताच्या प्रदेशात आले, तुम्ही इथे राहत आहात आणि तुम्हाला 5 वर्ष झालेले आहेत. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये आणि संविधान सुरू झालं 50 पासून,
तर तुम्ही भारताच्या भूमीमध्ये संविधान सुरू होण्याच्या 5 वर्ष अगोदरपासून भारतातच तुमचं वास्तव्य आहे. मी अमेरिकेचा होतो, पण संविधान सुरू होण्याच्या 5 वर्ष अगोदरपासून मी भारतातच राहतोय. आता मला भारतातच राहायची इच्छा आहे, मला अमेरिकेत नाही जायचंय. मग काय म्हणणार आहे की मला संविधान जेव्हा सुरू झालं ते सुरू होण्याच्या 5 वर्ष अगोदरपासून मी या भारतातच रहिवासाला आहे, म्हणून मला या भारताचं नागरिकत्व तुम्ही बहाल केलं पाहिजे. हे आर्टिकल काय सांगतं? 5 सांगतं की कुणाकुणाला भारताचं नागरिकत्व कसं कसं मिळणार आहे. ओके, देन आर्टिकल 6. So, rights of citizenship of certain person who has migrated to India from Pakistan. आता आपल्याला हे माहिती आहे की 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. बरोबर? भारतातूनच पाकिस्तान वेगळा झालेला आहे, भारतातूनच त्याचा उदय झालेला आहे. भारताचीच पर्टिक्युलर जी काही टेरिटरी आहे, भूमी आहे, प्रदेश आहे, त्यांनी पाकिस्तान म्हणून जी आहे ती घेतलेली आहे. आता तिकडे गेल्यानंतर जी लोक अगोदरपासून भारतात राहिले, भारताच्या भूमीत राहिलेले आहेत, ते पाकिस्तानमध्ये गेले 14 ऑगस्ट 1947 ला. पण तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांचं जे काही पाकिस्तानचं सरकार असेल किंवा तिथली जी काही जीवनशैली आहे, त्यांचे जे काही आपण म्हणूयात कायदे आहेत, ते त्यांना पटत नाहीत किंवा ते त्यांना आवडत नाहीत. आणि त्या लोकांना वाटतंय की मी तर भारतातला होतो, मला परत माझ्या मायभूमीत जायचंय, मला भारतातच जायचंय, मला नाही राहायचंय पाकिस्तान सोबत. मग त्या लोकांना जे नागरिकत्व दिलेलं आहे, जे मायग्रेट झालेले आहेत, कुठून? पाकिस्तानमधून परत भारतात जे मायग्रेट झाले, त्यांना जे काही नागरिकत्व बहाल केलेलं आहे भारतातल्या लोकांना, जे पाकिस्तानमधून परत भारतामध्ये आले, पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यानंतर. लक्षात घ्या, पाकिस्तान स्वतंत्र झाला कधी? 14 ऑगस्ट 1947 ला. एखादा व्यक्ती आपण म्हणूयात की मी भारतामध्ये होते अगोदर आणि मी पाकिस्तानमध्ये गेले 14 ऑगस्ट 1947 ला. जसा पाकिस्तान वेगळा झाला, मी पाकिस्तानमध्ये गेले, आता मी पाकिस्तानचे नागरिक झाले. पण 1 वर्षामध्ये माझ्या असं लक्षात आलं इथलं सरकार काही चांगलं नाही, इथे माझी कुठली प्रगती नाही, इथले कायदे जाचक आहेत आणि मला इथे नाही राहायचंय, मला परत माझ्या भारताच्या भूमीमध्ये जायचंय आणि मला भारतीय म्हणूनच जगायचंय, मला भारताचंच नागरिकत्व परत पाहिजे आहे. याला म्हटलेलं आहे मायग्रेट फ्रॉम पाकिस्तान. मग मी काय केलं? मी परत भारतात आले. मी काय केलं? मायग्रेशन केलं, पाकिस्तानमधून मी परत भारतात आले. मग अशा लोकांना जे काही भारताने नागरिकत्व दिलेलं आहे ते आर्टिकल 6 खाली दिलेलं आहे. ओके, अशा पाकिस्तानी लोकांना जे काही नागरिकत्व भारताचं मिळालेलं आहे ते आर्टिकल 6 खाली मिळालेलं आहे. आणि पुन्हा त्यांच्यासाठी काय केलं? He or either his parents or any of his grandparents was born in India as defendant in the government of India Act 1935 as originally enacted, and in the case where such person had so migrate before the 19th day of July 1948, he has been ordinarily resident in the territory of India since the date of his migration. आता काय केलं माहितीये का? यांच्यासाठी एक तारीख ठरवलेली होती. 14 ऑगस्ट 1947 ला हे तिकडे गेले, पण ज्यांना पुन्हा भारतामध्ये यायचंय त्यांच्यासाठी एक तारीख ठरवलेली होती, जी तारीख होती 9 जुलै नाही 19 जुलै 1948. 19 जुलै 1948 पर्यंत जे लोक परत भारतात येणार आहेत त्यांना परत चेक केलं गेलं की तुम्हाला भारतात यायचंय तर तुमच्या कंडिशन फुलफिल होत आहेत का? मग त्या लोकांचे आई वडील भारतात जन्माला आले आहेत का? किंवा त्यांचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे त्यांच्या आजी आजोबा यांचा भारतात जन्म झालेला आहे का? हे पण चेक केलं आहे. आणि अशा मायग्रेटेड जे काही पीपल्स आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व बहाल केलेलं आहे. कुणाला? जे पाकिस्तानमधून परत भारतात आले. ओके, then in case where such person had so migrate on or after the 19th day of July 1948, he has been resident as a citizen of India and officer appointed in that behalf by the government of Dominion of the India on an application made by him. Therefore, to such officer before the commencement of his constitution in the form and manner prescribed by that government. याचा अर्थ काय? अशी लोक जी पाकिस्तानमधून भारतामध्ये येणार आहेत
त्यांच्यासाठी एक ऑफिसर अपॉइंट केलेला होता. तो ऑफिसरकडे एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन फॉर्म देण्यात आलेला होता आणि त्या पाकिस्तानच्या लोकांनी काय करायचंय, तो जो काही अपॉइंटेड ऑफिसर आहे त्या अपॉइंटेड ऑफिसकडे तो प्रिस्क्राईब साईज मध्ये जो काही फॉर्म दिला होता तो फॉर्म भरून देणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्ष रेसिडेन्स केलेला आहे पाकिस्तानमध्ये, त्यानंतर तुम्ही आता भारतात तुमचे आई वडील किंवा तुमचे आजी आजोबा भारतात जन्माला आले होते का, अशा बऱ्याच कंडिशन्स त्याच्यामध्ये होत्या. तो फॉर्म जो व्यक्ती फुलफिल करू शकणार होता त्याच व्यक्तीला भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे आर्टिकल 6 प्रमाणे. ओके, म्हणजे काय, पाकिस्तानवरून भारतामध्ये जे आले त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं तर ते कशाप्रमाणे मिळालं, आर्टिकल 6 प्रमाणे. हे लक्षात घ्यायचं. देन आर्टिकल 7, राईट ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन मायग्रेटेड टू पाकिस्तान notwithstanding anything in article 5 and 6, a person who has after the first day of March 1947 migrate from the territory of India to the territory now included in Pakistan shall not be deemed to be a citizen of India. म्हणजे काय, आर्टिकल 7 मध्ये सांगितलेलं आहे जर वरच्या कंडिशन्स फुलफिल होत असतील, म्हणजेच पाकिस्तानमध्ये जे काही राहणारे लोक आहेत ते अगोदर भारतात राहत असले पाहिजे, त्यांच्या आजी आजोबांचा जन्म भारतात झालेला पाहिजे, त्यांनी प्रिस्क्राईब मॅनरमध्ये ऍप्लिकेशन केलं पाहिजे, आणि जे व्यक्ती या पद्धतीने सिटिझनशिपची कंडिशन फुलफिल करू शकणार नाहीत त्यांना भारताचं नागरिक मानलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे. देन आर्टिकल 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, राईट टू सिटिझनशिप सर्टन पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रेसिडेन्स इन आउटसाइड ऑफ इंडिया. आता जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की माझा जन्म भारतात झाला, पण मी माझ्या नोकरीसाठी अमेरिकेमध्ये गेले, तिथे मी 10-15 वर्ष राहिली, मला तिकडचं नागरिकत्व मिळालं आणि नंतर मला असं वाटलं माझ्या उतार वयामध्ये की मला असं वाटलं की मला माझ्या मायदेशामध्ये जायचंय आणि परत मला माझं भारताचं नागरिकत्व मिळालं पाहिजे. आता मी जे काही तुम्हाला फीचर्स सांगितले होते, आपले जे काही वैशिष्ट्य सांगितले होते, भारतीय घटनेचे वैशिष्ट्य सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला भारत हा सिंगल सिटिझनशिप देतो, एक नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व देतं. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, कुठल्याही राज्याचा व्यक्ती असू देत, महाराष्ट्र असो, राजस्थान असो, गोवा असो, कर्नाटक असो, कुठलेही राज्य असू देत, या राज्यातल्या लोकांचं एकच नागरिकत्व आहे, दॅट इज इंडियन, दॅट इज भारतीय. हे एकच नागरिकत्व आपल्याकडे आहे. आता वेगवेगळ्या देशांमध्ये डुअल सिटिझनशिप असते. अमेरिकेमध्ये गेला तिथे डुअल सिटिझनशिप आहे. डुअल सिटिझनशिप म्हणजे काय, तर तिकडे अमेरिका हा एक देश, जसा भारत हा आपला एक देश तसा अमेरिका एक देश, आणि जसं महाराष्ट्र एक राज्य आहे तसं जे त्यांची एखादी राज्य असेल, छोटासा प्रदेश असेल, त्या प्रदेशाचं एक नागरिकत्व आणि त्या देशाचं एक नागरिकत्व. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर भारतामध्ये मी राहते, मला भारताचं पण नागरिकत्व आहे आणि त्याचबरोबर मला महाराष्ट्र राज्याचं पण एक नागरिकत्व आहे. लक्षात येत आहे, महाराष्ट्र राज्याचं पण एक नागरिकत्व वेगळं आणि भारत देशाचं एक नागरिकत्व वेगळं, याला म्हणतात डुअल सिटिझनशिप. तर आपलं संविधान अशा पद्धतीचं डुअल सिटिझनशिप देत नाही, किंवा काही देश असे आहेत की ते ऍट ए टाइम एका देशाचा नागरिक असताना परत दुसऱ्या देशाचं नागरिकत्व सुद्धा बहाल करतात. तर आपला देश असं करत नाही. तुम्हाला भारताचं नागरिक राहायचं असेल आणि जर तुम्ही अमेरिकेमध्ये राहत असाल, तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं असेल, तर तुम्हाला अगोदर भारताचं नागरिकत्व मिळवण्याच्या आधी तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व सीज्ड करावं लागेल, म्हणजेच ते रद्द करावं लागेल. तुम्हाला भारताचं नागरिकत्व पाहिजे, मग तुम्ही अमेरिकेचं नागरिकत्व कॅन्सल करा, तुम्हाला एकच नागरिकत्व मिळेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग मला परत भारतात यायचं असेल, मी सेटल्ड कुठे झाले, मी जन्माला भारतात आले, मी अमेरिकेमध्ये गेले, 30-40-50 वर्ष मी अमेरिकेत राहिले आणि मला परत भारतात यायचं आहे, तर भारत मला काय म्हणेल, आधी अमेरिकेचं नागरिकत्व कॅन्सल केलं का, ते सीज्ड केलं का, आधी ते सीज्ड करा, मग तुम्हाला आम्ही भारताचं नागरिकत्व परत देणार. ओके, असं फक्त मलाच नाही तर इतर कुठल्याही देशातल्या लोकांना जर भारताच्या भूमीत राहायचं असेल तर त्यांना काही कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतात. त्यातली एक महत्वाची कंडिशन की ते अगोदर ज्या देशाचं नागरिकत्व असेल ते त्यांना कॅन्सल करावं लागतं. ओके,
अशा पद्धतीने आर्टिकल 7 मध्ये दिलेलं आहे. जे व्यक्ती भारतात जन्माला आले आणि भारताच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये सेटल झाले पण परत त्यांना भारतात यायचं असेल तर त्यांना नागरिकत्व कुठल्या आर्टिकल खाली मिळेल तर आर्टिकल 7 खाली त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. ओके, देन आर्टिकल 8 खाली त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. देन आर्टिकल 9 मध्ये काय म्हटलंय, पर्सन व्हॉलेंटरी अक्वायरिंग सिटीजनशिप ऑफ फॉरेन स्टेट नॉट बी सिटीजन. ज्या व्यक्तीने, आता आपण म्हणूयात आपण भारतामध्ये राहत होतो, अमेरिकेमध्ये गेलो आणि आपण काय केलं, अमेरिकेमध्ये राहिलो आणि अमेरिकेचेच नागरिक झालो, आपल्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं, तर ऑटोमॅटिक आपलं भारताचं जे नागरिकत्व आहे हे ऑटोमॅटिकली सीज झालं. म्हणजे ते काय झालं, ऑटोमॅटिकली भारताचं नागरिकत्व काय झालं, कॅन्सल झालं. हे आर्टिकल 9 म्हणतं. मग आर्टिकल 10 काय म्हणतं, कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ सिटीजनशिप. कंटिन्युअन्स ऑफ राईट्स ऑफ सिटीजनशिप म्हणजेच काय, तुम्हाला मला जो काही अधिकार मिळालेला आहे हा आपल्याला कसा मिळालेला आहे, बाय बर्थ मिळालेला आहे. ओके, बाय बर्थ आपल्याला हा जो अधिकार आहे, जन्माने आपण भारताच्या भूमीत जन्माला आलो म्हणून बाय बर्थ आपण भारताचे नागरिक झालो, हे आपल्याला नागरिकत्व मिळालेलं आहे आणि ते कंटिन्युअन्स करण्याचा अधिकार आपल्याला या आर्टिकल खाली प्राप्त होतो. मी भारताच्याच भूमीत जन्माला आली, मी इथलेच नागरिक आहे. किंवा इकडचा व्यक्ती जर दुसरीकडे गेला तर तो येऊन काय सांगणार आहे की मला इथलीच कंटिन्यू करायची सिटीजनशिप, तर तो आर्टिकल 10 खाली त्याची सिटीजनशिप काय करणार आहे, कंटिन्यू ठेवणार आहे किंवा चालू ठेवणार आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, सो आर्टिकल 11 पार्लियामेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटीजनशिप बाय लॉ. पार्लियामेंट काय करणार आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 नंतर भारताने त्यांचा जो काही सिटीजनशिप ऍक्ट बनवलेला आहे त्यानुसार पार्लियामेंटला राईट आहेत की आता नवीन त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करायच्या का, काही नवीन टर्म्स अँड कंडिशन टाकायच्या का, कोण भारताचा नागरिक असेल कोण भारताचा नागरिक नसेल हे ठरवण्याचे अधिकार किंवा या संदर्भात लॉ बनवण्याचे अधिकार हे संपूर्णपणे पार्लियामेंटला राहणार आहेत असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ओके, हे झालं सिटीजनशिप. देन पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल 12 जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या आर्टिकल 12 शिकण्यासाठी आपल्याला काही केस लॉज बघाव्या लागणार आहेत आणि त्या आर्टिकल 12 मध्ये काय सांगितलेलं आहे, स्टेट म्हणजे काय, स्टेट म्हणजे कोणतं, आता जे आपण इंडिया दॅट इज भारत भूमी ते स्टेट नव्हे. स्टेट म्हणजे स्टेटला आपण 3 वेळेला प्रयोग करत असतो स्टेट या शब्दाचा, लक्षात घ्या. 3 वेळेला प्रयोग कसा करतो आपण, स्टेट म्हणजे कंट्रीही म्हणतो, स्टेट म्हणजे राज्यही म्हणतो, बरोबर. आपण कुठल्या स्टेटचे आहोत, जर तुम्ही फॉरेन मध्ये गेलात किंवा काय तर तुम्ही म्हणाल तुम्ही कुठल्या स्टेटचे आहात तर आपण सांगणार आम्ही इंडियन आहोत, तेव्हा स्टेटचा मिनिंग काय झाला, देश. त्याचबरोबर आता आपण जसं राजस्थान स्टेट, महाराष्ट्र स्टेट, राज्यांना सुद्धा आपण स्टेट म्हणतो. हा दुसरा फॉर्म झाला स्टेट या शब्दाचा. मग तिसरा फॉर्म जो आहे स्टेटचा तो आर्टिकल 12 खाली आपल्याला बघायचा आहे आणि मग तो अर्थ स्टेटचा काय तर हे सरकार, आपण म्हणतो ना ही स्टेटची जबाबदारी आहे, ही स्टेटची लायबिलिटी आहे, हे सरकारचं काम आहे. ज्याला सरकार म्हटलं जातं ते स्टेट म्हणजे काय आणि कोणकोणत्या स्टेटच्या व्याख्येमध्ये येतं. कारण जे आपण फंडामेंटल राईट बघणार आहोत ते फंडामेंटल राईटचं महत्वाचं आर्टिकल सुरू होतं आर्टिकल 12 पासून, ज्याला म्हटलेलं आहे स्टेट. स्टेट नेमकं म्हणायचं कुणाला, सरकार नेमकं म्हणायचं कुणाला, कारण फंडामेंटल राईट्स हे काही स्टेटच्या अगेन्स्ट वापरायचे असतात आणि काही फंडामेंटल राईट्स हे पर्सनल इंडिव्हिज्युअल किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वापरायचे असतात. मग त्यावेळेला आपल्याला हे तर माहिती पाहिजे नेमका माझा हा महत्वाचा फंडामेंटल राईट इन्फ्रिंज झाला, हा कुणी इन्फ्रिंज केला, मी न्याय कुणाला मागायला जाऊ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कुणाच्या अगेन्स्ट केस केली पाहिजे. त्याच्यासाठी ते स्टेट म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग त्या स्टेटमध्ये कोण येतं, त्या स्टेटमध्ये पार्लियामेंट येतं, त्या स्टेटमध्ये सेंट्रल लेजिस्लेचर येतं, त्या स्टेटमध्ये स्टेट लेजिस्लेचर येतं, त्या स्टेटमध्ये इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे जे काही गव्हर्नमेंट कार्यालय आहेत, स्टेटमध्ये एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. त्याचबरोबर सगळ्यात खालची लाईन तिथे टाकलेली आहे एनी अदर ऑथॉरिटी. ती एनी अदर ऑथॉरिटी म्हणजे काय हे खूप डिटेल समजून आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणून आजच्या भागामध्ये आर्टिकल 1 ते आर्टिकल 11
इथपर्यंत आपण बघितलं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं 1 पासून 4 पर्यंत की भारत म्हणजे नेमकं काय, भारतामध्ये काय काय असणार, कोणते राज्य असणार, कोणते केंद्रशासित प्रदेश असणार, एखादा नवीन राज्य जन्माला येणार असेल, एखादं राज्य स्वतःहून आपल्यामध्ये मर्ज होणार असेल, त्याचबरोबर एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, एखाद्या राज्याची बाउंड्री बदलली तर त्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचे अधिकार हे संसदेला म्हणजे पार्लमेंटला असतील. हे आपण 1 पासून 4 पर्यंत बघितलं आणि 5 पासून 11 पर्यंत बघितलं की भारतामध्ये नागरिकत्व कुणाकुणाला कशा कशा पद्धतीने बहाल केलं जाणार आहे. आता जे आपण आर्टिकल 10 मध्ये बघितलं कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप, याच्यामध्ये काय होतं माहिती का, सपोज एखादा व्यक्ती, आता सपोज आपण म्हणूयात एक मुलगा आहे, भारतामध्ये जन्माला आलेला आहे आणि तो अमेरिकेमध्ये गेला, त्याने अमेरिकेच्या मुलीशी लग्न केलं आणि तो तिला घेऊन भारतामध्ये आला. आता तो पण भारतामध्ये कंटिन्यू राहणार, पण ती अमेरिकेची आहे. मग तिला जे काही सिटिझनशिप मिळेल ती कशी मिळेल, बाय लॉ, कायद्याने तिला सिटिझनशिप मिळणार आहे. का तर ती लग्न करून भारतामध्ये आल्यामुळे तिला जे नागरिकत्व, म्हणजे आपण म्हणूयात की सोनिया गांधीला जे नागरिकत्व मिळालेलं आहे ते कशामुळे मिळालेले आहे, बाय लॉ, कायद्याने त्यांना ते नागरिकत्व मिळालेलं आहे. का तर त्या दुसऱ्या देशाच्या जरी असल्या तरी भारतातल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे आणि आता इथेच त्या कंटिन्यू राहणार आहेत, काय करणार आहेत, भारतात कंटिन्यू राहणार आहेत, म्हणून त्यांना कंटिन्युअन्स ऑफ द सिटीजन आपण म्हणूयात सिटिझनशिप दिलेली आहे. का आता इथून पुढे तर मी भारतात राहणार आहे, म्हणून ती सिटिझनशिप दिली जाते आर्टिकल 10 खाली. ओके, अशा पद्धतीने आर्टिकल 11 पर्यंत आपण बघितलं की जर भविष्यात जर काही नवीन सिटिझनशिप ऍक्ट बनवायचा असेल आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आणि कशा असायला पाहिजे हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे. ओके, सो आजच्या भागात आपण थांबूयात. कुणाला जर काही विचारायचं असेल सिटिझनशिपच्या बाबतीत, स्टेटच्या बाबतीत तर विचारू शकता. पुढे आपला फंडामेंटल राईट्सचा सगळ्यात महत्वाचा पार्ट सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक आर्टिकल आणि त्या प्रत्येक आर्टिकलवरती भरपूर साऱ्या केस लॉज आपण बघणार आहोत की त्या केस लॉजमुळे कशा कशा पद्धतीच्या अमेंडमेंट झाल्या, त्या केसच्या नेमक्या फॅक्ट काय होत्या, त्या पर्टिक्युलर लोकांची मागणी काय होती, सुप्रीम कोर्टाने कशा पद्धतीने त्या केसला डील केलं, कशा पद्धतीचे डिसिजन त्याच्यामध्ये दिले आणि त्याच्यानंतर कुठले लॉज पुन्हा तयार झाले, या सगळ्या एक प्रकारची स्टोरी तुम्हाला त्या प्रत्येक आर्टिकलच्या प्रत्येक केस लॉ मध्ये ऐकायला मिळेल. सो होप सो मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं असावं. चुकलं असेल काही तर मोठ्या मनाने माफ करा. त्याचबरोबर काही प्रश्न असतील आर्टिकल 11 पर्यंत तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद, थँक्यू. जय भीम, नमो बुद्धाय.